नमस्कार, स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मटार पनीर कसं बनवायचं ते बघूया। तर हे मटार पनीर बनवताना यामध्ये आपण काजू, दही, क्रीम असं काही वापरणार नाहीये। तर खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे मटार पनीर बनवतोय। तर चवीला अप्रतिम असं हे लागतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मग पटकन सुरुवात करूयात मटार पनीर बनवायला। तर इथं गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। तर आता सगळ्यात आधी आपण कांदा भाजून घेऊयात। त्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते घालूयात। तर साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हा कांदा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। तर आता यामध्ये घालूयात 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या। तर हे व्यवस्थित आपण भाजून घेऊयात। तर कांदा, आलं आणि लसूण आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचे। तर साधारण 5 ते 6 मिनिटं हलक्या सोनेरी रंगावर आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। त्यानंतर इथं 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, ते घालूयात आणि कांद्याबरोबर हा टोमॅटो साधारण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घेऊयात। तर इथं आपण मटार पनीर बनवताना जे जे साहित्य वापरतोय त्या सगळ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि हे मटार पनीर चवीला अप्रतिम असं लागतं आणि यामध्ये आपण कमीत कमी मसाले वापरलेले आहेत, खूप जास्त मसाले असे आपण यामध्ये वापरलेले नाहीये। तर टोमॅटो कांद्यासोबत साधारण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेला आहे। तर आता गॅस बंद करूयात आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवर बारीक करून घेऊयात। तर हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे। तर यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाहीये, तर हे असंच आपण मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। तर इथं कढईमध्ये मी 4 चमचे बटर घातलेलं आहे आणि तुम्हाला जर बटर ऐवजी तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। आता बटर वितळलं, यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया। आता हे वाटण परतून घेऊया, साधारण 4 ते 5 मिनिटं परतून घेऊया। 4 ते 5 मिनिटं हे वाटण व्यवस्थित परतून झालं की यामध्ये घालूयात मसाले। 1 चमचा बेडगी मिरची पावडर, त्यानंतर घालूयात 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर हे मसाले साधारण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊयात। तर साधारण 4 ते 5 मिनिटं हे मसाले व्यवस्थित परतून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकाल। तर आता यामध्ये घालूयात पाणी।
तर तुम्हाला ही ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे। तर आता आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर पाणी घातल्यानंतर याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ। आता हे मिक्स करून घेऊयात। आता हे मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात मटार। तर इथे मी अर्धी वाटी ताजा मटार घेतलेला आहे, तो घालूयात। मिक्स करून घेऊयात। आता यावर एक झाकण घालूयात आणि साधारण 10 ते 15 मिनिटं हा मटार व्यवस्थित शिजवून घेऊयात। तर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे ताजा मटार वापरलेला आहे आणि त्यामुळे मी पाणी आणि मीठ घातलं की लगेच यामध्ये मटार घातला, कारण मटार शिजायला वेळ लागतो। आणि तुम्ही जर फ्रोझन मटार वापरणार असाल तर फ्रोझन मटार हा शिजवलेला असतो, त्यामुळे त्याला शिजवण्याची गरज पडत नाही। त्यामुळे पनीर घालतानाच फ्रोझन मटार यामध्ये घालावा। तर 10 ते 15 मिनिटं आपण हा मटार शिजवून घेतलेला आहे। तर इथे आपला मटार व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकाल। तर आता यामध्ये घालूयात पनीर। तर इथे मी पावशर पनीर घेतलेला आहे आणि पनीरचे असे छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहेत। तर या ग्रेव्ही मध्ये हे पनीर घालूयात। आता हे मिक्स करून घेऊयात आणि पनीर घातल्यानंतर ही ग्रेव्ही आपल्याला फक्त साधारण 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर मग आपलं पनीर जे आहे ते कडक होऊ शकतं। तर ते टाळण्यासाठी पनीर घातल्यानंतर ही ग्रेव्ही फक्त 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर पनीर घातल्यानंतर ही ग्रेव्ही आपण साधारण 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकाल। तर इथे आपलं मटार पनीर बनवून तयार झालेलं आहे। तर गॅस बंद करूयात। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।